संध्याकाळ आणि मी आलेलो आहे हिंजेवाडीमध्ये सुमधुर शाही भोज थाळी कवर करायला. वातावरण एकदम झकास आहे, फुल राजस्थानी ॲम्बियन्स आहे इथे. जे लोक सर्व करतात त्यांचे ड्रेसेससुद्धा असे मस्त राजस्थानी टाईपचे आहेत. लाईटिंग अतिशय व्यवस्थित आहे, बसायची व्यवस्था अशी कोच वगैरे सारखी झकास आहे. AC आहे आणि एकूण आल्याला छान वाटतं आहे. ताटाकडे बघितलं तर ताटात दिसतंय की 1 2 3 4 5 6 7 वाट्या आहेत आणि ताटाचा साईज बघितला तर हा बराच मोठा आहे. तर बघूया की आज या थाळीमध्ये मला काय काय खायला मिळणार आहे. ते जे काय असेल ते मी शेअर करतो तुमच्याबरोबर सांगून. थाळी येते तोपर्यंत एक ऑब्झर्वेशन सांगणार काय की पुणे शहरात जे डायनिंग हॉल आहेत त्यापेक्षा हा डायनिंग हॉल एकदम ऐसपैस बराच मोठा, स्पेशस, AC फुल चालू आहे, लाईटिंग अतिशय छान आहे. ॲम्बियन्स वाईज हा खरंच खूप मस्त डायनिंग हॉल आहे. मला पहिल्याच इथे आत आलेलाच फार आवडलेला आहे आणि एकूण चित्र वगैरे भिंतीवरती जे काही लावलेली आहेत झकासं मस्त.
झकास थाळी आलेली आहे. आमरस अनलिमिटेड, मोदक अनलिमिटेड, बालुशाही अनलिमिटेड आणि खूप पदार्थ. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो तर किती पदार्थ आलेत ते चेक करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 एक पदार्थ आलेले आहेत टोटल. आणि हे वेलकम ड्रिंक इथे. तर मी वेलकम ड्रिंकपासून स्टार्ट करतो. पण 20 पदार्थांचे असं छान ताट बघून माझी भूक नक्कीच वाढलेली आहे. चला लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा मी वेलकम ड्रिंक दिलेलं आहे. काचेचा ग्लास नाही किंवा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये. ऑरेंज टाईप टेस्ट आहे, ॲव्हरेज आहे. मी आता थाळीतले पदार्थ टेस्ट करायला लागतो. सगळ्यात पहिल्यांदी ही जी भाजी दिसते, फ्लॉवर, बटाटा आणि टोमॅटो याची. लसूण आहे, मटार आहे, चांगली टेस्ट आहे याच्यामध्ये आत्ताची आधी. पुढे हा जो दिसतोय हा पनीर, शाही पनीर टाईप करायचा हा एकूण पदार्थ दिसतो. हा पनीर सॉफ्ट आहे, ओरिजिनल पनीर वाटतं हे. मसाले खूप छान आहे. पुढे टोमॅटो बटाटा रस्सा टिपिकल आपला जो असतो त्या टाईपचा दिसतो. हा छान, जगास आवडलेला आहे. नेक्स्ट ही डाळ आहे. थोडीशी स्पायसी आहे, मस्त आहे. डाळ सुद्धा मस्त आहे. कढी टेस्ट करतो. ब्रिलियंट कढी आहे. हवी तेवढी प्रॉपर आंबट, गोड नोट्स अतिशय कमी त्याच्यामध्ये. आणि बाकीचा जो मसाला टाकतात टिपिकल तो आहे. कढीपत्त्याचा जो बेस्ट टेस्ट लागायला पाहिजे ती लागलेली याच्यामध्ये. नेक्स्ट ह्याच्यामध्ये पुढे हा दहीवडा. दहीवड्याचा दही टेस्ट करतो. छान आहे. चिंचगोळाची चटणी किंवा पुदिन्याची चटणी नाही आहे, म्हणजे हा चाट कॅटेगरीमधला नाही आहे, तर थाळीमधला दहीवडा छान आहे, जमलेला आहे हा. आता वडा कसा आहे वगैरे मी नंतर टेस्ट करतो. पुढे हा दिसतो इथे ढोकळा. कोणालाही आवडेल. तिरंगी टाईपचा ढोकळा आहे, मस्त आहे, मस्त आहे. पुढे समोसा, छोटा समोसा आहे. आवडला, एकदम वेगळी चव आहे. आणि या सगळ्या टेस्टिंगच्या गोंधळामध्ये इथे समोर छोले राहून गेले. खूपच छान आहेत, ब्रिलियंटली केलेले. टोमॅटोचा जो बेस असतो ग्रेव्हीला अतिशय छान, मसाला पण त्यांचा छान आहे. कोणालाही आवडेल, कोणत्याही वयोगटातल्या माणसाला आवडेल असा हा छान छोल्या पदार्थ यांच्याकडचा आहे, आवडलेला आहे. आता गोडाकडे जरा बघूया. बालुशाही 3 स्वीट्स आहेत. पहिलं अनलिमिटेड आहेत तिन्ही. पहिलं बालुशाही, जरा एक्स्ट्रा सॉफ्ट आहे, छान आहे. पुढे मोदक. मोदकाचा साईज जरा अगदी छोटा आहे, बघूया. मोदकाचं आतलं जे सारण आहे त्याचं जे गुळाची जी टेस्ट आहे परफेक्ट आहे, छान आहे. साईज फक्त खूप छोटा आहे. मी पुढे टेस्ट करतो आमरस. आणि आमरसाला मी आता चमचा वगैरे न घेता
सरळ वाटी उचलणे आणि आमरस प्राशन करणे असा प्रयोग करतो. आमरस छान आहे. अगदी बेसिक ज्यूस असतो तसा नाही आहे आणि अगदी पल्प वगैरे असतो तशातलाही नाही आहे. शेक कॅटेगरीमधला किंचित एक्स्ट्रा गोड असं मला म्हणायला लागेल. ते माझ्या दृष्टीने सगळ्यांसाठी तुमच्याकडे हा नॉर्मल असू शकतो, कारण मी साखर खूप कमी खातो बाय डिफॉल्टच. छान आहे, आवडलेलं आहे. आता सगळे पदार्थ जवळपास टेस्ट करून झाले. पुरीबद्दल आणि रोटी वगैरेबद्दलचं मत मी थोड्या वेळात सांगतो. मी तर थाळी खायला सुरुवात करतो, बघत राहा तुम्ही पुढे. बापरे, एवढी मोठी थाळी, एवढे पदार्थ. आणि नॉर्मली काय करतात लोक, अशा मोठ्या वाट्यांमध्ये एकच चमचा वाढतात, पण यांच्याकडे पद्धत काय, पूर्ण वाटी भरून वाढतात. त्यामुळे माझ्यासाठी ही थाळी हेवी झालेली आहे. आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी सुद्धा ही थाळी हेवी होऊ शकते. तर वाढतानाच सांगायचं की बाबा एक डाव आधी वाढ, मग जर लागलं तर मग पुढे वाढ. पण त्यांनी जे पूर्ण सगळं सर्व केलं आणि ते प्रचंड अंगावर आलेली हेवी थाळी आहे. प्रचंड छान, आवडलेली आहे. किंमत, पत्ता वगैरे सगळं जे काही आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सांगणार आहे. त्या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये नक्की बघा. कढी जी आहे प्रॉमनली मेथीची टेस्ट, त्यामध्ये मेथ्या ज्या असतात त्याची टेस्ट ही अतिशय व्यवस्थित त्याला होती. हे जे छोले होते, ह्याचा जो मसाला वापरलेला होता आणि जो ग्रेव्ही जे केली होती टोमॅटोची, त्याचा बेस अप्रतिम. हे जे दही वडा होता त्यातला वडा पण चांगला जमलेला होता त्यांना. त्याच्यामध्ये जरा त्यांनी हे टाकले असते आपले आल्याचे तुकडे, तर आणखीन छान वाटलं असतं. आमरस छान होता, ते बालुशाही छान होती, मोदक छान होता. ओव्हरऑल ही थाळी माझ्याकडनं रेटिंग परत एकदा $1,000,000 स्टार्स. खूप छान थाळी, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आवडेल या टाईपची थाळी. म्हणजे कुठल्याही एज ग्रुपमध्ये तुम्ही असा की नक्की तुम्हाला जाणार. लोकेशन हिंजेवाडीमध्ये आणि अतिशय स्पेशस ही जागा आहे. तर मी मित्रवरू भरपेट खाल्ल्यानंतर आता इथून मी साइन ऑफ करतो. परत भेटूया पुढे कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. हां, अरे असं नाही बाबा, आम्हाला दाखवायला लागतं, चॅनलवर दाखवायला लागतं. थँक्यू.